नमस्कार, मी हिंदू जनजागृती समितीकडून अमित कदम. श्री क्षेत्र तुळजापूर येथे CCTV प्रकल्पात चिनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. STQC प्रमाणपत्राचा अभाव आणि त्याबद्दल नियमबाह्य देयके असा उच्चस्तरीय चौकशी करून कठोर त्यांच्यावर कारवाई या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. किती CCTV बसवलेत काय माहिती? साधारण 9,99,50,000 असा सगळं एकूण हे होते. तर त्याच्यामध्ये 6 कोटी रुपये देयके त्यांना देण्यात आलेले आहे. तर हे नियमबाह्य सगळं चाललेलं आहे आणि चिनी तंत्रज्ञानाचा वापर करून तर हा भाग चुकीचा आहे. आणि जेणेकरून आपलं जसं CC कॅमेरा जे आहे ते चिनी बनावटीचे असून त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि त्याचा तात्काळ प्रशासनाने त्याचा तपास करावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो. या कॅमेऱ्यामुळे नेमकं काय होणार आहे? चिनी ह्या आपला जो डाटा आहे तो त्यांना कळणार. चिनी तंत्रज्ञानाचा बनावटीचा जो कॅमेरा आहे तो त्यांना कळू शकतो. त्याच्यामुळं ही धोक्याची घंटा आहे. त्याच्यामुळं प्रशासनानं सतर्क राहून ह्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी प्रशासनाला कळकळीची विनंती केलेली आहे निवेदनाच्या माध्यमातून. हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतं आणि हिंदूंनाच याच्या संदर्भात आवाज उठवावा लागतो. हिंदूच्या मंदिराच्या संदर्भातच प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? मग हिंदूच्या सुरक्षेचा जो प्रश्न म्हणतो आपण, आता सरकारने ह्याच्यात जास्तीत जास्त लक्ष जाऊन आम्ही निवेदनामध्ये तसं दाखल केलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्याने ते योग्य ती कारवाई करावी अशी मी विनंती करतो. तुम्हाला हे निवेदनाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आम्ही दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना. जिल्हाधिकारी साहेबांनी त्याची नोंद घेतलेली आहे आणि पुढील कारवाई करूच असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. सरकार हिंदुत्ववादी म्हणतंय, त्याचा गैरफायदा घेतंय का किंवा ह्या मागणीचा राजकीय गैरफायदा घेतंय का? आता केवळ मतांसाठी, पण जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते तेव्हा असे वेगळेच प्रकार दिसून येतात. नाही, आम्हाला कुठल्या सरकारबद्दल काय बोलायचं नाही, परंतु जे चाललेलं आहे ते चुकीचं आहे आणि ते योग्य झालं पाहिजे अशीच माझी या निवेदनाच्या माध्यमातून म्हणणं आहे.